बघा एवढे मिरे झाले तोडून. आता हे आधी पाण्यात उकळायच्या आणि नंतर मग उन्हात ठेवायचे वाळवायला. तर हे एवढं काम माझं आजचं झालं. आणि आता दुसरा हा इकडे वेल आहे, काल थोडं तिकडे टाकून आले. आणि दुसरं काम आणि तिथे आहे ते सुपाऱ्या दिसत आहेत, त्या सुपाऱ्या तोडायच्या आहेत आणि बाजारात नेऊन द्यायच्या आहेत. सुपाऱ्या दाखवते तुम्हाला जवळनं किती असणार आहे ते. हा अख्खा घड आहे तो हिरवा आहे आणि हा अख्खा होता त्यातले थोडे खाली पडलेल्या, परत खारुताईने खाली पाडलेत अगोदर आणि ह्या पाठीवर गोळा केलेले. असे हे काम सुपाऱ्यांचं. आणि ह्या पहिल्या इथे पडलेले ह्या इकडे ठेवलेत. एक 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 खारुताई रोज पाडायची. तर ह्या अशा त्याला बुरशी येते ओले असले की, मग त्याला उन्हात कडक वाळवायच्या, मग चांगले होणार त्या. आतमध्ये त्याच्या सुपारी हे अगोदर एक एक पडत राहिलेले त्या. आणि हे काल एवढ्या निघाले झाड पडल्यावर. त्यात कच्च्या पण मिक्स झालेत हिरव्या आणि ह्या पिकलेल्या पण मिक्स झालेत. असं हे बघा सुपारीचे कसे घड आहेत. हे काम एवढं झालं आत्ताचं. सुपारी अजून तोडून घ्यायचे एक. परत त्या वेगळ्या करायला लागणार, हिरव्या बाजूला काढायला लागणार आणि पिकलेल्या बाजूला काढायला लागणार. कारण हिरव्या दुकानवाले आता त्या ह्या पण पिकत आलीत, पण तरी ते म्हणणार नेले की बाजारात द्यायला गेले की ते म्हणणार हिरव्या आहेत अजून आणि त्याला रेट कमी देणार किंवा घेणार नाहीत, असं काय ते करणार. तर हा असाच घट ठेवते म्हणजे पिकेल आणि ह्या एवढ्याच मग बाजारात द्यायच्या. हे तोडून झालेले ह्याचे मिरे सगळ्या आणि ह्या इकडे सुकायला ठेवलेल्या.